मित्रांनो बघा, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना अशा 3 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे किंवा तुम्ही त्यांना ना अशी 3 कामंसुद्धा तुम्ही बोलू शकता, जी 3 कामं ना जर एखादी बाई सेक्स करताना जर ती करत असेल ना, तर मित्रांनो त्याचा अर्थ असा होतो की जी बाई ना शरीर संबंध बनवताना ही 3 कामं ती निर्लज्जपणे जी करते ना, तर ती बाई खूप जास्त ती कामुक असते. म्हणजे त्या बाईमध्ये ना कामवासना खूप जास्त असते. त्या बाईला ना शरीर संबंध बनवण्याची जी भूक असते ना, तर ती खूप जास्त असते. त्या बाईच्या अंगामध्ये ना जी खाज असते ना, ती खूप जास्त असते. कारण मित्रांनो अशाच बायकांना संबंध बनवताना अशा गोष्टी त्या करतात मित्रांनो. ज्या बायकांमध्ये ना खूप जास्त खाज असते, ज्या बायकांना खूप जास्त गरम असतात, तर मित्रांनो अशाच बायकांना संबंध बनवताना अशा गोष्टी त्या निर्लज्जपणे त्या करतात मित्रांनो. नाहीतर मित्रांनो ज्या बायकांना साध्या भोळ्या संस्कारी म्हणजे ज्या अशा बायका असतात ना, तर मित्रांनो अशा बायका अशी कामं ना कधीच करत नाही. म्हणजे ही अशी कामं ना त्याच बायका करतात ज्या बायकांमध्ये ना एक प्रकारची खाज असते. तर मित्रांनो ती 3 कामं ना आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सर्व सांगणार आहे. तर त्यामुळे ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. कारण मित्रांनो असे व्हिडिओ ना तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतात. तर तुमचं पण कर्तव्य आहे की म्हणजे व्हिडिओला पूर्ण बघणं आणि आम्हाला सपोर्ट करणं. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे, तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो मोठ्या मोठ्याने ना विचित्र विचित्र प्रकारचे जे आवाज असतात ना, तर म्हणजे असे मोठ्या मोठ्याने विचित्र विचित्र प्रकारचे आवाज आपल्या तोंडाने काढणं आणि आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या बॉयफ्रेंडला उकसवणं. काय बोललो मी? असे विचित्र विचित्र प्रकारचे जे आवाज असतात ना, तर असे आवाज मोठ्या मोठ्याने आपल्या तोंडाने काढणं आणि आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या बॉयफ्रेंडला उकसवण्याचा प्रयत्न करणं. आता बघा मित्रांनो, ज्या बायकांमध्ये ना खूप जास्त खाज असते ना, ज्या बायकांना शरीर संबंध बनवायला खूप जास्त आवडतात, तर मित्रांनो त्या बायकांना जेव्हा त्या नवऱ्यासोबत, जेव्हा त्या बॉयफ्रेंड सोबत जेव्हा त्या संबंध बनवतात ना, तेव्हा म्हणजे त्या मुमेंटला ना त्या खूप जास्त जगतात. म्हणजे त्या मुमेंटला ना त्या खूप जास्त एन्जॉय करतात. आणि म्हणजे मित्रांनो त्या बायकांना संबंध बनवताना मुद्दाम ना मोठ्या मोठ्याने ओरडतात. मोठ्या मोठ्याने असे कामुक आवाज ना, म्हणजे विचित्र विचित्र प्रकारचे आवाज. आता मित्रांनो ते आवाज ना आता मी तुम्हाला काढून दाखवू शकत नाही, कारण मित्रांनो म्हणजे ते असं बोलायला ना अलाउड नसतं. तर तुम्हाला समजलं असेल. तर मित्रांनो असं म्हणजे ज्या बायकांना आपल्या तोंडाने असे आवाज काढतात ना आणि आपल्या पुरुषाला उकसवण्याचा प्रयत्न करतात, तर मित्रांनो अशा बायकांना खूप जास्त त्या कामुक असतात. अशा बायकांमध्ये ना कामवासना खूप जास्त असते. अशा बायकांमध्ये ना जी खाज असते ना, खाज ती खूप जास्त असते. नाही तर मित्रांनो ज्या बायकांना साध्या भोळ्या ज्या बायका असतात ना, तर त्या बायका असं आपल्या तोंडाने कधीच मोठ्या मोठ्याने आवाज त्या काढत नाही. त्या बिचाऱ्यांना फक्त म्हणजे पुरुषाच्या खाली त्या झोपून राहतात आणि म्हणजे त्या म्हणजे असं दाखवतात की म्हणजे मी फक्त ना एखादा म्हणजे मित्रांनो एखादा म्हणजे जो स्टॅच्यू असतो ना, सो म्हणजे त्या स्टॅच्यू सारख्या त्या बायकांना फक्त झोपून राहतात. म्हणजे त्या कोणत्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी त्या करत नाही मित्रांनो. तर मित्रांनो हे ना पहिलं काम आहे. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे, तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की घाणेरड्या गोष्टी आपल्या तोंडाने बोलणं. काय बोललो मी? घाणेरड्या गोष्टी आपल्या तोंडाने बोलणं. आता बघा मित्रांनो ज्या बायकांना संबंध बनवताना ज्या बायकांना आपल्या तोंडातून घाणेरड्या गोष्टी पुरुषाला बोलतात आणि त्या पुरुषाला ना उकसवण्याचा प्रयत्न करतात की म्हणजे मित्रांनो जेणेकरून ना असं काहीतरी बोलल्यावर त्या पुरुषामध्ये जी एनर्जी आहे ना ती खूप जास्त येईल आणि तो पुरुष ना मोठ्या मोठ्याने धक्के मारायला तो सुरुवात करेल, असा म्हणजे त्या बाईचा उद्देश ना असं बोलण्याच्या पाठीमागे असतो. तर मित्रांनो त्या बायकांना म्हणजे ज्या बायकांमध्ये जी खाज असते ना ती खूप जास्त असते, तर अशा बायकांना मुद्दाम संबंध बनवताना घाणेरड्या गोष्टी निर्लज्जपणे त्या बोलतात मित्रांनो. म्हणजे ज्या बायकांना साध्या भोळ्या अशा असतात ना, तर अशा बायका लाजेपोटी आणि भीतीपोटी असं काय पण घाणेरड्या गोष्टी त्या बोलत नाही मित्रांनो. पण ज्या बायकांमध्ये खाज असते, ज्या बायकांना कामुक असतात, ज्या बायकांमध्ये कामवासना खूप जास्त असते, तर मित्रांनो अशा बायकांना
सोबत संबंध बनवताना घाणेरड्या गोष्टी त्या स्वतः बोलतात मित्रांनो. तर मित्रांनो हे ना दुसरं काम आहे. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की स्वतःहून ना पुढाकार घेणं. काय बोललो मी? स्वतःहून ना पुढाकार घेणं. आता बघा मित्रांनो, ज्या बायकांना म्हणजे ज्या बायकांमध्ये खाज असते ना तर त्या बायका संबंध बनवताना स्वतः त्या पुढाकार घेतात. म्हणजे मित्रांनो ज्या बायकांना साध्या भोळ्या म्हणजे ज्या बायका अशा असतात ना तर म्हणजे अशा बायकांना स्वतः म्हणजे आपल्याला सांगावं लागतं की म्हणजे अशी झोप तशी झोप, अशी हो तशी हो. परंतु मित्रांनो ज्या बायकांमध्ये ना खाज असते ना तर त्या बायकांना असं काही सांगायची गरज आपल्याला भासत नाही. उलट त्या बायकांना स्वतः पोझिशन बनवतात आणि आपल्याला सांगतात की आता कर, असं कर, तसं कर, म्हणजे तू असं ये, तू तसं ये. आता मित्रांनो तुम्हाला समजलं असेल, कारण मित्रांनो जास्त म्हणजे स्पष्टपणे ना मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण जास्त स्पष्ट बोलायला ना इथे अलाउड नसतं. तर तुम्ही समजून जावा की ज्या बायकांमध्ये ना खाज असते ना तर त्या बायकांना आपण काही सांगायची गरज त्यांना भासत नाही. त्या बायकांना स्वतः पुढाकार घेतात आणि त्या बायकांना स्वतः पुढाकार घेऊन त्या म्हणजे तो कार्यक्रम ना त्या करायचा प्रयत्न करतात. तर मित्रांनो ह्या 3 गोष्टी ना जर एखादी बाई संबंध बनवताना जर म्हणजे ती करत असेल ना तर तुम्ही समजून जावा की त्या बाईमध्ये ना जी खाज आहे ना ती खाज तिच्यामध्ये खूप जास्त आहे मित्रांनो. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.